संभाजीनगरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संजय शिरसाटांनी चंद्रकांत खैरेंचा एक व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर टीका केली। दरम्यान खैरेंनी देखील आता शिरसाटांना प्रत्युत्तर दिले। तसंच शिरसाट पैशांच्या जोरावर दादागिरी करत असल्याचा आरोपही खैरेंनी केलाय। पाहूया। तुम्ही अशा प्रकारचं तुमचं हिंदुत्व कुठं गहाण टाकलंय। आपण सर्वांनी आपल्या आपल्या धर्माचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, पूजापाठ केली पाहिजे, जसं मी करतो। आज खैरेनं ना 5 वेळ जरी नमाज पडला, 6 वेळ जरी पडला तरी त्याला मतदान निघेल काय। संभाजीनगरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंचा एक व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर टीकास्त्र डागले। चंद्रकांत खैरेंनी कुणाच्या चरणी हिंदुत्व गहाण ठेवलंय असा सवालही शिरसाटांनी यावेळी उपस्थित केलाय। एक भी मुस्लिम आदमी ने एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे। ये ताजुब की बात है, मैं बोलता हूँ एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे, क्योंकि उनको मालूम है कि कल रामनवमी है और रामनवमी के इसमें पूरे देश भर में दंगे फसाद हो जाएंगे। ये इतनी सोच, बड़ी सोच भी मुस्लिम समाज के पास है। वो हमारे विश्वास है। इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो, क्यों? मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ, इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो, क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा, मैं जब मस्जिद के वहाँ बाहर कोई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है ना जी क्यों करते हैं, मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज रहती है। इसलिए मैंने बोला कि इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब सारा मतलब इनके माहौल भगवान ने दिया, मतलब अल्लाह ने दिया माहौल अच्छा रहेगा। आपण जे बेताल वक्तव्य करताय, कालचा जर तो व्हिडिओ पाहिला तर पुन्हा पुन्हा सांगावं वाटतं की तुम्ही अशा प्रकारचं तुमचं हिंदुत्व कुठं गहाण टाकलंय, कुणाच्या चरणी लीन केलंय, हे आपल्याला दिसून येतं। मला आमचा द्वेष मुसलमान समाजाविरुद्ध नव्हता, परंतु त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी जे काही सांगितलंय की नमाज पडल्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर बसलेल्या लोकांच्या समोर फू केलं तर रोग बरे होतात, हा चमत्कार जो आहे तो आम्हाला भावलेला नाही। व्हिडिओवरून संजय शिरसाटांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत खैरेंनीही प्रत्युत्तर दिले। तर खैरेंनी 6 वेळाही नमाज पठण केलं तरीही त्यांना मतदान पडणार नसल्याचा टोला संदीपान भुमरेंनी लगावला। मी पाहिलेलं आहे की तिथे, परंतु आता तो विषय काढायची काही आवश्यकता नाही आहे। परंतु आपण सर्वांनी आपल्या आपल्या धर्माचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, पूजापाठ केली पाहिजे, जसं मी करतो। तर त्यामुळे मी सांगतो की आणि सगळे भाईचाऱ्याने राहतात, ही भूमिका माझी आहे, बाकी काही नाही। मला या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, दंगली धोपे काही नाही, शांतता सगळी प्रसारित झाल्या पाहिजे। जसं मी 28 वर्ष इथं काहीच होऊ दिलं नाही, आता सुद्धा झालं पाहिजे, म्हणून ते आत्तापासून मी प्रयत्न करणार की भांडण नको, प्रेमाने राहायचं। मुस्लिम मतदार मला मतदान करीन, कारण 35 वर्षात मी कधीच जातीभेद केला नाही काय, आणि कोणत्याच समाजासंग मी जातीभेद केला नाही। खैरेनं काय बोललेलं आहे, आज खैरेनं ना 5 वेळ जरी नमाज पडला, 6 वेळ जरी पडला तरी त्याला मतदान निघेल काय। स्वतः जरी नमाज पडला तरी मतदान करीत नाही त्याला काय, कारण इतका खैरे बोललेला आहे काय। संजय शिरसाट पैशाच्या जोरावर दादागिरी करतात असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय। दरम्यान खैरेंच्या आरोपांवर संजय शिरसाटांनी देखील प्रत्युत्तर दिले। पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी ते फिरतात आणि दादागिरी करतात, हरकत नाही, ते काही थोड्या दिवसाचं लिहिलं, जास्त नाही आहे। परंतु कसं असतं माहिती आहे का, मी पाहिलेलं आहे की तिथे, परंतु आता तो विषय काढायची काही आवश्यकता नाही आहे। परंतु आपण सर्वांनी आपल्या आपल्या धर्माचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, पूजापाठ केली पाहिजे, जसं मी करतो तसं सगळ्यांनी केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एक मनाला शांती मिळते। मला काय चढलंय किंवा मला कशाची गुरमी आहे यापेक्षा त्याची चौकशी केली पाहिजे। जे काही आहे ते सर्व समोर आहे, उघड आहे, कोणी त्याच्याबद्दलची चौकशी करावी, मग त्या चौकशीला मी समोर जायला तयार आहे। एकीकडे संजय शिरसाटांनी खैरेंच्या समोर आणलेल्या व्हिडिओवरून आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय,
तर दुसरीकडे संदीपान भुमरेंच्या गंगापूरमधील एका सभेच्या व्हिडिओचीही चांगली चर्चा सुरू आहे. वैयक्तिक आता निवडणुका वैयक्तिक होऊ राहिल्या, त्यांच्याकडे विजन नाही. शांत राय, तो आमचेच गिऱ्हाईक घेऊन असं बोलू राहिला. मी सांगितलं ना आमचं गिऱ्हाईक सत्कार देऊ आपण. आमचं खरं आहे ते सांगायला काय हरकत नाही. आमची गिऱ्हाईक बरीच दारूचे ठीक आहे, गमतीला भाग सोडून द्या. मवियात असताना अजित पवारांनी दारूच्या दुकानांवरून संदीपान भुमरेंवर जे आरोप केले होते त्याच मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी विरोधकांनी भुमरेंना घेरलं होतं. पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, 2 सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणचा आपेगाव विकास प्रतिष्ठान, ब्रह्मगळवान उपसा सिंचन योजना, MIDC, महाविद्यालय, हे सगळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिलंय. अरे भुमरेंनी काय दिलं? मागच्या त्यांनी विधानसभा दिली त्यावेळेस काय व्यवसाय होता, दारूचा होता का जरा विचारा. अचानक 3 वर्षांना दारूचा व्यवसाय सुरू केला आणि एका वर्षात 10 दुकान झाल्या त्या विचारा. एक दुकानेला किती द्यावं लागतं आणमध्ये ते जरा विचारा. मग तेवढी रक्कम कुठून आली ते विचारा. ते 10 लाख आणि 12 लाखासाठी ईडीच्या इन्क्वायरी लावतात ना भारतीय जनता पार्टी, त्यांना जरा विचारा. सभेत सांगू, अजून वेळ आहे, आता बोलत नाही त्याविषयी. हे बघा, इलेक्शनच्या काळामध्ये असे आरोप करणं, प्रत्यारोप करणं चालत राहील. उद्या जर त्यांच्याबद्दलचा जर आम्ही काही आक्षेपार्थ बोललो तर ते त्यांना महागात पडेल. म्हणून जिभेवर कंट्रोल ठेवा. आपण केलेले अंधारातले कृष्ण कृत्य लोकांसमोर येऊ देऊ नका. आले तर त्यांचा तुम्हाला पश्चाताप होईल, एवढं मात्र निश्चित. मात्र पुन्हा एकदा गमतीत का असेना संदीपान भुमरेंनी या व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांना टीका करण्याची संधी दिली. त्यामुळे संदीपान भुमरेंच्या व्हिडिओ नंतर विरोधक कोणती भूमिका घेणार तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.